सारे आनंदी प्रभु लागे, प्रभु मंदिरे आळवू संगे। सारे आनंदी प्रभु लागे, प्रभु मंदिरे आळवू संगे। हरित तृणाची पाती ही डोलते, हरित तृणांची पाती ही डोलते। वनी उपवनी फुले उमलते, वनी उपवनी फुले उमलते। निजर सुरात सुर मिसळून, निजर सुरात सुर मिसळून, जल्लोषात आज नाऊ चला, प्रभु मंदिरे या जाऊ चला। सारे आनंदी प्रभु लागे, प्रभु मंदिरे आळवू संगे। सारे आनंदी प्रभु लागे, प्रभु मंदिरे आळवू संगे। प्रभु मंदिरे आळवू संगे, प्रभु मंदिरे आळवू संगे। पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। आपला पिता परमेश्वर व आपला प्रभू येशू ख्रिस्त यांची कृपा आणि शांती तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा। बंधू भगिनींनो, वर्षातील हा 25वा रविवार, आज आपण त्या रविवारची उपासना साजरी करीत आहोत। पण ऑगस्ट सप्टेंबरमध्ये बरेचसे महान संतांचे किंवा पवित्र मरियेचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा सुद्धा गौरव करणारे सण साजरे झाले। या आठवड्यामध्ये आपण गेल्या आठवड्यात पवित्र क्रूसाचा सण, विजयोत्सव, गुड फ्रायडेला आपण तो साजरा करतो, गुड फ्रायडे म्हणून पवित्र क्रूसाची जणू काही आराधना आपण करतो। परंतु हा जो सण आहे तो 14 तारखेचा सण हा प्रभूच्या क्रूसाचा गौरवोत्सव असतो, उत्सवाने, रडून नाही। कारण क्रूस हे आपल्या तारणाचा जणू काही पूल बनला, स्वर्गात चढण्यासाठी आपल्याला ती वाट झाली। आणि म्हणून आपण आपलं हे देऊळ जवळजवळ वसईतील जी काही पहिली चर्चेस झाली वसई किल्ल्याच्या बाहेर, त्याच्यामध्ये आपलं हे निर्मळचं होली क्रॉस चर्च, पवित्र क्रूसाचं हे मंदिर मोठ्या दिमाखाने या टेकडीवर उभं आहे। आणि त्याहीपेक्षा सुंदर अशी इकडची आपली कम्युनिटी आहे, आपलं पॅरिश आहे, आपली लोकं आहेत। आणि म्हणून हा गेल्या आठवड्यात झालेला सण रविवारी आपल्या निर्मळची धर्मग्रामस्थ साजरी करीत असतात। त्यांच्यासाठी आपण विशेष प्रार्थना करू। आपल्याला अभिमान आणणारं असं हे पॅरिश आहे आणि वसईमध्ये समृद्धी, आध्यात्मिक समृद्धी खूप येथून आलेली आहे, येत राहणार आहे। त्याचप्रमाणे डहाणूला सुद्धा जवळजवळ वसईत जेव्हा चर्चेत झाली तशीच डहाणूला पवित्र मरियेच्या नावाने दुःखी माऊलीचा असा आपण म्हणतो तो सण 15 तारखेला, बरोबर 14 तारखेला पवित्र क्रूसाचा आणि 15 तारखेला विजयोत्सव आणि 15 तारखेला दुःखी माऊलीचा। पण लक्षात घ्या, दुःखी म्हणजे ती काही रडणारी बाई नव्हती, पण दुःखावर मात करणारी होती। मोठ्या धैर्याने क्रूसी दिलेल्या तिच्या पुत्राला, जो देवाचा पुत्र तिच्या पोटी जन्मलेला, तर अशा प्रकारे हा डहाणूच्या पॅरिसचा धर्मग्रामाचा सुद्धा सण गेल्या आठवड्यात साजरा होतो। आपली लोक जी डहाणूला आहेत, जरी संख्येने कमी असले तरी एक जिवंत असं हे धर्मग्राम आहे आपलं डहाणूचं। आणि तेथेसुद्धा हा सण आजच्या दिवशी साजरा केला जातो। त्या कम्युनिटीकडून आपण त्यांच्यासाठी सुद्धा
डहाणूच्या आपल्या सगळ्या लोकांसाठी, नरपडमध्ये आपली लोक आहेत आणि डहाणूला आजूबाजूला पसरलेली आपली लोक आहेत, आपल्या धर्मप्रांताचा तो सुद्धा एक अभिमान आणणारी अशी ते सुद्धा धर्मग्राम आहे. आपण सर्व प्रार्थना प्रभूला भेटवूया त्याच्या पायाशी, पवित्र क्रूसाच्या पायाशी आणि दुःखी माऊलीच्या डहाणूच्या चर्चच्या पायाशी आपण प्रार्थना करूया. पवित्र रहस्यांच्या या उत्सवात सहभागी होण्यास पात्र ठरावेत म्हणून आपली पापं आता आपण कबूल करूया. सर्व पापांची कबुली देऊन क्षमा मागूया. एकत्रपणे आपण पश्चातापी अंतःकरणाने म्हणूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हयगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. प्रभो दयाळा, प्रभो दयाळा, प्रभो दयाळा दया कर. प्रभो दयाळा, प्रभो दयाळा, प्रभो दयाळा दया कर. ख्रिस्त दयाळा, ख्रिस्त दयाळा, ख्रिस्त दयाळा दया कर. ख्रिस्त दयाळा, ख्रिस्त दयाळा, ख्रिस्त दयाळा दया कर. प्रभो दयाळा, प्रभो दयाळा, प्रभो दयाळा दया कर. प्रभो दयाळा, प्रभो दयाळा, प्रभो दयाळा दया कर. परमैशाला स्वर्गात गौरव, सज्जनांना देव शांती देवो. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नावा देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा हो गावा मुखे नित. प्रभु देवा पिता, प्रभु परमेशा, विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली. नमामुनी मान होतो ऋणवंत, तुझी भगवंत थोर जगी. प्रभु जगदीशा, प्रभु येशू ख्रिस्ता, एकुलत्या सुता गुणवंता. जनकनंदना परमेश पुकारा, प्रभु दुःख हरा परमेशा. दयेचा सागरा जग पापहारी, दया आम्हावरी करी त्वरा. पतित पावना जग पापहारी, प्रार्थना स्वीकारी अनाथांची. बैसला पित्याच्या उजव्या हाताशी, तुझी अविनाशी दया करी.
परमपित्याच्या वसे ऐश्वर्यात परमपवित्र आत्म्यासह परमपवित्र तुझी प्रभुवार तुझी एक थोर येशू ख्रिस्ता परमईशाला स्वर्गात गौरव सज्जनाना देव शांती देवो. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ बापा, तू आपल्या प्रेम नियमानुसार सृष्टीला मार्गदर्शन करतोस. आम्हाला सुद्धा त्याचप्रमाणे मार्गदर्शन कर. आम्ही एकमेकांवर प्रेम करावे व शेवटी आम्हासाठी तयार ठेवलेल्या सार्वकालिक जीवनात प्रवेश मिळवावा म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोवर त्याला शोधा. तो जवळ आहे, तोच त्याचा धावा करा. दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनाचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो, म्हणजे तो त्याच्यावर दया करील. तो आमच्या देवाकडे वळो, म्हणजे तो त्याला उदंड क्षमा करील. माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हेत, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हेत, असे परमेश्वर म्हणतो. आकाश जसे पृथ्वीवरून उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझे कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहेत. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानू. प्रतिसाद. जे परमेश्वराचा धावा करतात त्या सर्वांच्या तो समीप आहे. जे परमेश्वराचा धावा करतात त्या सर्वांच्या तो समीप आहे. मी प्रति दिवशी तुला धन्यवाद देईल आणि सदा सर्व काळ तुझ्या नावाचे स्तवन करील. परमेश्वर थोर आणि परमस्तुत्य आहे, त्याची थोरवी अगम्य आहे. प्रतिसाद. जे परमेश्वराचा धावा करतात त्या सर्वांच्या तो समीप आहे. परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे, तो मंद क्रोध आणि अतिदयाळू आहे. परमेश्वर सगळ्यांना चांगला आहे, त्याची दयादृष्टी त्याने निर्मिलेल्या सर्व कृत्यांवर आहे. प्रतिसाद. जे परमेश्वराचा धावा करतात त्या सर्वांच्या तो समीप आहे. परमेश्वर आपल्या सर्व मार्गात न्यायी आहे, तो आपल्या सर्व कृत्यात दयाळू आहे. जो कोणी त्याचा धावा करतात, जे मनापासून त्याचा धावा करतात, त्या सर्वांच्या तो समीप आहे. प्रतिसाद. जे परमेश्वराचा धावा करतात त्या सर्वांच्या तो समीप आहे. पौलाचे फिलिपिकरस पत्र यातून घेतलेले वाचन. जगण्याने किंवा मरण्यानं माझ्या शरीराच्या द्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल, कारण मला जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे. जर देहात जगणे हे माझ्या कामाचे फळ आहे, तर कोणते निवडावे हे मला समजत नाही. मी या दोह संबंधाचे पेचात आहे. तेथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ
असण्याची मला उत्कंठ आहे, कारण देहात राहण्यापेक्षा हे फारच चांगले आहे. तरी मी देहात राहणे हे तुम्हाकरता अधिक आवश्यक आहे. सांगावायचे ते इतकेच की ख्रिस्ताच्या सुवार्तेला शोभेल असे आचरण ठेवा. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानू. हालेलुया 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 हालेलुया. प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. स्वर्गात शांती आणि उज्ज्वलोकी गौरव. हालेलुया हालेलुया हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मत्तेय लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, स्वर्गाचे राज्य कोणा एका गर्धण्यासारखे आहे. तो आपल्या द्राक्षमळ्यात मोलाने कामकरी लावण्यासाठी मोठ्या पहाटेस बाहेर गेला आणि त्या जमीनदाराने कामकऱ्यांना रोजचा रुपया ठरवून त्यांना आपल्या द्राक्षमळ्यात पाठवले. मग तो जमीनदार तिसऱ्या तासाच्या सुमारास बाहेर गेला आणि त्याने बाजारपेठेत कित्येकांना रिकामे उभे राहिलेले पाहिले. जमीनदार त्या मजुरांना म्हणाला, तुम्हीही द्राक्षमळ्यात जा, जे योग्य ते मी तुम्हाला देईन. आणि ते गेले. पुन्हा तो जमीनदार 6व्या आणि 9व्या तासाच्या सुमारास बाहेर जाऊन त्याने तसेच केलं. मग 11व्या तासाच्या सुमारास तो बाहेर गेला असता आणखी कित्येक उभे राहिलेले मजूर त्याला आढळले. त्या जमीनदाराने त्या शेवटच्या घटकेला आलेल्या मजुरांना म्हटले, तुम्ही सारा दिवस इथे रिकामे का उभे राहिला आहात? ते मजूर त्या जमीनदाराला म्हणाले, आम्हाला कोणी कामावर घेतले नाही म्हणून. जमीनदाराने त्यांना म्हटले, तुम्हीही द्राक्षमळ्यात जा. मग संध्याकाळ झाल्यावर तो गर्दनी आपल्या कारभाऱ्याला म्हणाला, कामकऱ्यांना बोलाव आणि शेवटल्यापासून आरंभ करून पहिल्यापर्यंत त्यांना मजुरी दे. तेव्हा जे 11व्या तासाच्या सुमारास कामाला लावले गेले होते ते आल्यावर त्यांना प्रत्येकी 1 रुपया मिळाला. मग जे पहिले आले त्यांना आपल्याला अधिक मिळेल असे वाटले, तरी
त्यांनाही प्रत्येकी रुपयाच मिळाला. तो त्यांनी घेतल्यावर घरधण्याविरुद्ध कुरकुर करीत म्हटले, या शेवटल्यांनी 1 तास काम केले, आम्ही दिवसभर उन्हातानात कष्ट केले आणि आम्हाला आणि त्यांना आपण सारखे लेखता. तेव्हा त्या जमीनदाराने त्यातील एकाला उत्तर दिले, गड्या, मी तुझ्यावर अन्याय करत नाही. तू माझ्याबरोबर रुपयाचा ठराव केला होता की नाही? तू आपला रुपया घेऊन चालायला लाग. जसे तुला तसे ह्या शेवटल्याही माणसाला मजुराला द्यावे अशी माझी इच्छा आहे. जे माझे आहे त्याचे मला आपल्या मर्जीप्रमाणे करण्याचा हक्क नाही का? अथवा मी उदार आहे हे तुझ्या डोळ्यात सलते काय? ह्याप्रमाणे शेवटले ते पहिले आणि पहिले ते शेवटले होतील. प्रभू ख्रिस्ताचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. मित्रांनो, तीव्र प्रतिक्रिया आपल्या मनामध्ये नक्कीच जागृत झाल्या असतील. कारण अनेक वेळा मला हा प्रश्न विचारला जातो, हा अन्याय कसा काय? आणि प्रभू ख्रिस्त आम्हाला ही अन्यायाची गोष्ट कशी शिकवतात? पण ऐकताना संदर्भ ध्यानात घ्यायचा. देवाचे राज्य काय आहे? देवाचे राज्य काय आहे? दॅट इज द गोल, दॅट इज द ऑब्जेक्टिव्ह, दॅट इज द एम ऑफ आवर लाईफ. आपल्या जीवनाचं उद्दिष्ट ख्रिस्ती म्हणून देवाचं राज्य आपलं करायचं, तारण ख्रिस्ताचं हे आपलं करायचं. आणि म्हणून हे पटवून देण्याचा प्रभू येशूचा उद्देश होता. देवाचं राज्य काय आहे हे सांगण्याचा. हे विसरू नका आता, कारण मी पुढचं काही सांगतो ते ह्या सगळ्या संदर्भाला धरून आहे. इथं व्यवहाराच्या गोष्टीविषयी चर्चा नाही. ताबडतोब मुख्य मुद्दा सोडून न्याय अन्यायाच्या आपल्या कल्पना करून वादविवाद करण्याचा हा विषय नाही. स्वर्गाचे राज्य हे वास्तव फक्त काही सिलेक्टेड, काही निवडक, काही देवाच्या मर्जीतल्या ठराविक लोकांसाठीच नाही. स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी आमंत्रण सर्वांना आहे, सर्वांना. आपण नाही ठरवायचं कोणाला आणि कोणाला नाही. ते पहिल्या वाचनाकडे लक्ष आपण वळूया. काय म्हणतो यशाया संदेष्टा? यशाया संदेष्टा नाही, तो यशाया संदेष्टा परमेश्वराचे शब्द आपल्याला ऐकवतो. काय म्हणतो मग परमेश्वर? परमेश्वर सांगतो, माझे विचार तुमच्या विचारासारखे नाहीत. म्हणजे माझ्या विचाराची आणि तुमच्या विचाराची तुलना करून बसू नका. पृथ्वी आणि स्वर्ग ह्याच्यामध्ये जे अंतर आहे त्याहीपेक्षा जास्त अंतर माझे मार्ग आणि तुमचे मार्ग ह्याच्यामध्ये आहे. हे मान्य केलं पाहिजे. अगदी प्रामाणिकपणे आणि प्रांजळपणे आणि नम्रपणे मान्य केलं पाहिजे. विथ ह्युमिलिटी वी मस्ट ॲक्सेप्ट. आता बघा, प्रभू येशू हा दाखला सांगताना सकाळी सुमारे 9 वाजता हा जमीनदार आपल्या शेतातील हंगामाचे पीक कापण्याकरिता मजुरांना ठरलेल्या बोलीप्रमाणे काम करण्यास घेऊन आला. आपण सगळे बरेचसे, आपल्यातले बरेचसे, मी पण शेतकऱ्याची मुलं आहोत. आज नाही, काल नाही, पण कधीतरी. माझे वडील तर शेतकरी, संपूर्ण वेळ शेतकरीच होते. मी किती वेळा सांगत असतो, मला माहिती आहे सगळं. 9 वाजता मजुरांना ठरलेल्या बोलीप्रमाणे कामास लावलं आणि त्यांना मजुरीला लावल्यानंतर 6 वाजता संध्याकाळी मजुरी संपते आणि मग दाम घ्यायचं, जे काय ठरलेलं असेल ते, आणि जायचं. हा बांधिलकीचा करार होता.
असाच करार असतो. पण झालं काय की हा जमीनदार 11 वाजता 9 वाजता हे लागले, 2 तासांनी म्हणजे 11 वाजता, परत दुपारी 3 वाजता आणि मग संध्याकाळी 5 वाजता बाहेर पडला आणि रस्त्यावर त्याने रिकामी उभे असलेले मजूर बघितले. आता 5 वाजता आले न 6 वाजता काम संपलं. त्याने रिकामी उभे राहिलेले, हे लक्षात घ्या, रिकामी उभे राहिलेले. तेव्हा त्यांचा संवाद बघा. जमीनदार सांगतो, तुम्ही दिवसभर काही काम न करता का थांबला इथे? दिवसभर काम न करता 5 वाजेपर्यंत, सकाळी 9ला काम सुरू झालेलं आहे, तुम्ही 5 वाजेपर्यंत का इथे थांबलात? त्या बिचाऱ्यांचं उत्तर बघा, मजुरांचं उत्तर बघा. आम्हाला कोणी कामच दिलं नाही. कामच दिलं नाही, काय करायचं? आम्ही पण 9 वाजता आलो होतो, आम्ही दुसरीकडे उभे होतो, आम्ही 9 वाजताच आलो होतो, आम्ही काय झोपून राहिलेलो नव्हतो, आम्ही आळशी नाहीत. हा अर्थ आहे त्याचा. ते मजूर आळशी, कामचुकार, अनविलिंग टू वर्क असे नव्हते. मित्रांनो, हा बेकारीचा प्रश्न आहे, हा बेकारीचा गहन प्रश्न आहे. अनएम्प्लॉयमेंट. ह्या कोविड-19 व्हायरसने, ह्या महामारीच्या संकटामध्ये, या संकटमय स्थितीने बेकारी ही समस्या अधिक तीव्र केलेली आहे. हे आपण बघतो, मी बघतो, तीव्र केलेली आहे. ह्या परिस्थितीमध्ये औदार्य, करुणा आणि दया ह्या गुणांना प्राधान्य असलं पाहिजे. आणि म्हणून आपण देवासारखं वागायचं, देवासारखा विचार करायचा. कसा? तर मुद्दा बघा, देव कधीही कोणाशीही अन्यायाने वागत नसतो. कधी वागलेला नाही देव, वागणार नाही. परमेश्वर निव्वळ न्यायी स्वभावाचा आहे, त्याचा स्वभावच न्यायी आहे. आणि हे सत्य संपूर्ण बायबल पानावर ठासून सांगते. ह्या दाखल्यामध्ये तसा कोणावरही अन्याय केला नाही त्या जमीनदाराने, जो जणू काही देवाची भूमिका गाजवतो आपल्या पुढे. प्रभू येशू ख्रिस्त सांगताना, करुणा कर, कनवाळू, कंपॅशनेट परमेश्वर, जो सर्वांची दुःख जाणतो, तो प्रत्येकाची मूलभूत गरज बघतो. दिस इज द डिफरन्स. गॉड सीज आवर नीड्स अँड वी सी आवर प्रॉफिट. कोणाचे लाड परमेश्वर पुरवत नसतो, खरं आहे. हां, कोणी ठरवलं आळशीपणाने कुठेतरी झोपून राहायचं, लोळायचं बिछाण्यामध्ये आणि मग सांगायचं माझ्याकडे खायला काही नाही, असे लाड पुरवत नसतो परमेश्वर. पण काम करणाऱ्याला परमेश्वर टाकणार नाही. खूप असे आपले बेकार असलेले, त्यांनी मागून नाही घेतलं बेकारीपणा, पण त्यांना कामच नसते, कोण घेत नाही कामावर, कुठे काम मिळत नाही त्यांना. गरज बघतो परमेश्वर, गरज बघतो माणसाची आणि त्याप्रमाणे परमेश्वर वागतो. मित्रांनो, काम, मजुरी हा आपल्या ख्रिस्ती श्रद्धेप्रमाणे मानवी हक्क आहे. इट इज अ ह्युमन राईट. जशी मला भाकर मिळाली पाहिजे रोजची, कपडा मिळाला पाहिजे अंगावर घालण्यासाठी आणि राहण्यासाठी छप्पर असलं पाहिजे, ही ख्रिस्ती शिकवण आहे. जगाला मिळालेली ख्रिस्ती शिकवण आहे ही. द ह्युमन राईट
मजुरी, काम मिळणं हा हक्क आहे. संत जॉन पॉल दुसरे यांनी 1981 साली लाबोरेम्स एक्झर्चन्स कामाचं महत्त्व हे सुंदर परिपत्रक लिहिलं. आपण वाचा ते, वाचा. दिस इज द सोशल टीचिंग ऑफ द चर्च. परमेश्वर प्रत्येकाची गरज बघून वागतो. बघा ना, आपल्या कुटुंबामध्ये काही आई वडील असतात, 3 मुलं आहेत समजा कुटुंबामध्ये, 2 बऱ्यापैकी हुशार, अभ्यास केला, शाळेत गेली, डिग्र्या मिळवल्या, चांगल्या नोकऱ्या लागल्या, पैसे कमावतात, पण एक मुलगा किंवा एक मुलगी दिव्यांग आहे. कुठले असे पालक असतात की इथे सांगतील नाही ते तिघांना समान मी वागवणार? नाही, त्या दिव्यांगावर त्या पालकांचं, आईचं आणि बाबाचं जास्त प्रेम असणार, जास्त लक्ष असणार, जास्त त्यांना काळजी वाटणार. हा अन्याय आहे काय? हा अन्याय बोलताय त्याला? आई वडिलांना पूर्ण माहीत असते माझी 5 मुलं आहेत, 5ही सारखी नाहीत, जो दुर्बळ आहे त्याला मी पहिलं बघणार. हे अगदी स्वाभाविक आहे आपल्याला. पण आपण मोजून मापून, अटी घालून, मतलबी असे वागत असतो. परमेश्वर तसा माणसाशी वागत नाही. त्या जमीनदाराने फक्त स्वतःची गरज लक्षात घेतली नाही, तर ज्या कोणा लोकांना मजुरी नाही अशांचा विचार केला. हे पहिलं केलं पाहिजे. माझा विचार करायचा, मला केंद्रस्थानी ठेवायचं आणि जग बघायचं नाही. ॲज वी से इन इंग्लिश, पुट युअर फीट इन द शूज ऑफ द अदर पर्सन अँड सी. तो लंगडा का चालतो? कदाचित त्याचं बूट ते किंवा त्याचं चप्पल ते खिळा बाहेर आला असेल, टोचत असेल, आपण त्याला जजमेंट कसा करतो? हा हसतो त्याला, हा लंगडा चालतो. तू घालून बघ ते चप्पल, तू पण लंगडा चालशील. तेव्हा आपण देवाची मानसिकता, कॅल्क्युलेटिंग मेंटॅलिटी नाही. कोण किती करतो हे देव मोजत बसत नसतो. कोणाची लायकी काय आहे, कोणाला बक्षिसी मिळायला पाहिजे, त्यासाठी कोण पात्र आहे, असे गुण मोजत टीचरसारखा बसत नसतो परमेश्वर. दी इकॉनॉमिक्स ऑफ द किंगडम ऑफ गॉड आर नॉट द इकॉनॉमिक्स ऑफ द फ्री मार्केट टुडे. जेथे प्रॉफिट, या फ्री मार्केटमध्ये प्रॉफिट हा एकच हेतू असतो, माणूस दुय्यम समजला जातो, साधन समजला जातो, एक यंत्र समजलं जातं माणसाला. माझा नफा हो झाला पाहिजे, पण कोण गरजेत आहे हा पण प्रश्न पुढे आणायचा. तेव्हा आजच्या शुभवर्तमानाचे शेवटचे शब्द ऐकून आपले अंतःकरण खोलवर जर्जर झालं पाहिजे. काय म्हणतो तो जमीनदार, तो गर्दनी? परमेश्वर काय म्हणतो? जे कुरकुर करायला लागले, ठरल्याप्रमाणे त्यांना मिळालं, पण ते कुरकुर करायला लागले का? तर तो सांगतो मी उदार आहे, हे तुमच्या डोळ्यात सलते काय? मी उदार आहे हे तुमच्या डोळ्यात सलते काय? आत्मपरीक्षणाची आपल्याला आमंत्रण आहे, आत्मपरीक्षण करण्याचं. प्रत्येकीने आत्मपरीक्षण करावं. कारण माझ्या नजरेतच, माझ्या दृष्टिकोनामध्येच द्वेषजनक विचार, दुष्ट कल्पना आणि असूया भरलेले विष असेल, तर मग मला सगळं तसं दिसते. हा दृष्टिकोन झाला. आणि मग तो न्याय आणि अन्याय असं दुसऱ्यांना सांगत फिरायचं. दुसरं, मला मी सोडून सगळे अन्यायी वाटतात, निर्दयी वाटतात, कपटी वाटतात, कारण तो माझा दृष्टिकोन झालेला आहे. तशी माझी काळी नजर आहे. काळ्या नजरेतून बघायचं सगळ्यांना, वाईट नजरेतून बघायचं सगळ्यांवर. म्हणजेच न्याय अन्यायाच्या आपल्या कल्पना बऱ्याचदा आपण आपल्या दृष्टिकोनातून आणत असतो.
देवाचा दृष्टिकोन समोर असणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून ख्रिस्त सभा आज हा दाखला, आज हा संदेश आपल्यापुढे ठेवत आहे. आणि म्हणून शेवटी मी सांगेन, प्रभू येशूचे दाखले एकाच विचाराच्या साच्यात बंदिस्त नसतात. दाखला सांगितल्यानंतर ते एक पेंटिंग असते, जणू काही एक चित्र असते. निरनिराळ्या कल्पना, निरनिराळी चित्र प्रत्येक व्यक्तीला दिसायला पाहिजेत. आणि म्हणून एखादा दाखला ऐकल्यावर आपल्या स्वतःच्या जीवनावर, विशेष करून खोल अंतःकरणात शिरून आपण अनेक चित्र उभी केली पाहिजेत. काय सांगतो परमेश्वर, मला काय सांगतो, तिला आणि त्याला नाही, मला काय सांगतो. उदाहरणार्थ निरनिराळे मजुरांचे गट निरनिराळ्या वेळेला कामावर रुजू झाले. आता आपल्या वसईचं उदाहरण घेतलं तर आपले निरनिराळे समाज आहेत, निरनिराळ्या व्यक्ती आहेत, काही स्थानिक लोक आहेत, तर काही निरनिराळ्या भागातून इथं स्थायिक होण्यासाठी आलेले आहेत. निरनिराळी आर्थिक परिस्थिती आहे लोकांची, सगळ्यांची सारखीच नाही. आणि कोणी शतकानुशतके ख्रिस्ती आहेत, निर्मळची लोक. उदाहरणार्थ 500 वर्ष आपण ख्रिस्ती आहोत इकडे, स्थानिक लोक. पण आपल्यामध्ये दुसरे कोणी नवीन आलेले असतील राहण्यासाठी, कोणी काही वर्षे ख्रिस्ती होऊन आता आलेत, कोणी काल परवा ख्रिस्ती झालेले आहेत. आणि जर ते ख्रिस्ती आहेत तर ते ख्रिस्ती समूहाचा, ख्रिस्ती कम्युनिटीचा भाग आहेत, समान भाग आहेत. ते आत्ता आले म्हणून ते कमी आणि मी इथं अगोदरपासून आहे म्हणून मी जास्त, हे नाही ख्रिस्त सभेमध्ये, असं नाही चालत. हे आपल्याला ख्रिस्त सांगत आहे. सर्वांची प्रतिष्ठा ह्या निरनिराळ्या बाबींवर अवलंबून मुळीच नाही. कोण कधी आला, कोणाची आर्थिक परिस्थिती कशी आहे, कोणाचं काय, हे नाही चालत. सर्वांना जीवन म्हणजे वेतन, सर्वांना जीवन सारखेच मिळते आणि तारण पण सारखंच मिळणार आहे. प्रश्न कोणाला कधी व किती मिळते तो नाही. एकदा प्रभू ख्रिस्त माझ्या जीवनाच्या स्वामी आणि प्रभू आहे म्हणून मी स्वीकारून जगायला लागलो म्हणजे जीवनाचे सार्थक झाले. तारण मिळवलं पाहिजे आपण. ख्रिस्ताने ते शक्य करून दिलं आपल्याला, क्रूसावर मरून. पण आपण आपलं व्यक्तिशः आपलं केलं पाहिजे तारण. आणि म्हणून मूलभूत गरजेचे ते आपल्याला मिळालं पाहिजे, हे देव बघणार. प्रभू येशू ठाई तारण प्राप्ती कोण कधी मिळवतो ही बाब महत्त्वाची नाही, कोण कधी मिळवतो ते मिळाली पाहिजे. तारण प्राप्त करून घेणे अत्युच्च महत्त्वाचा आहे. हा आजचा प्रभू ख्रिस्ताचा आपल्याला मिळालेला संदेश आहे. सर्वजण आपण आपली श्रद्धा एकत्रपणे जाहीर प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी, सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता, यावर मी श्रद्धा ठेवतो. आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त एकच प्रभू, ह्यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगांपूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही. त्याचकडून सर्व उत्पन्न झाले आहे. तो आम्हा मानवांसाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला. तो पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण करून मनुष्य झाला. शिवाय आम्हासाठी त्याला क्रूसी दिले. पोंती पिलाताच्या आमदानीत त्याने दुःख भोगले. तो मरण पावला व त्याला पुरले. शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला व स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे. आणि तो जीवितांचा व मृतांचा न्याय करावयास वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही. आणि पवित्र आत्मा, प्रभू व जीवनदाता यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र यापासून निघतो आणि पिता व पुत्र या सहित त्याला भसतात व त्याचा गौरव करतात. तो संदेष्टांमार्फत बोलला आहे. आणि एकाच पवित्र कॅथोलिक व प्रेषितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी मी एक बाप्तिस्मा मान्य करतो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व भावी जगातील जीवनाची मी वाट पाहतो. आमेन.
माझ्या बंधू भगिनींनो, आमच्या तारणाचे रहस्य साजरे करण्यासाठी ख्रिस्ताठाई आपण इथे एकत्र जमलो आहोत. जीवन आणि आशीर्वादाचा ख्रिस्त आणि त्याचं तारण हा झरा अखिल जगाला खुला करण्यासाठी आपण परमेश्वर पित्याकडे याचना करूया. प्रत्येक विनंतीनंतर आपलं उत्तर असेल, हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स मचाडो, सर्व धर्मगुरू धर्मभगिनी यांनी ख्रिस्त मळ्यात कार्य करीत असताना पवित्र क्रूसाकडून प्रेरणा घेऊन ती आपल्या जीवनात उतरावी, तसेच आपल्यासाठी एक चांगला आदर्श निर्माण करावा म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. आज आपण पवित्र क्रूसाचा विजय उत्सव साजरा करत असताना प्रत्येक भाविकांनी प्रभू येशूकडून आज्ञाधारकपणा व नम्रतेचे धडे घेऊन आपल्या जीवनात त्यांना ह्या ईश्वरी मूल्यांचा जोपासना करण्यास शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. पवित्र क्रूसाच्या पायथ्याशी परमेश्वराने पवित्र मरियेला बळकट केले, तर तिच्या मध्यस्थीद्वारे परमेश्वराने आमच्या प्रत्येकांचे क्लेश कमी करावेत व आमची आशासुद्धा बळकट करावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपल्या होली क्रॉस चर्चचा सण साजरा करीत असताना तसेच आर लेडी ऑफ सॉरो ह्या चर्चचा सण साजरा करत असताना पवित्र क्रूसाकडून प्रेरणा घेऊन एकमेकांचे क्रूस वाहण्यास प्रभू येशूने आपल्याला मार्गदर्शन करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. आज करोना व्हायरसमुळे बरेचसे लोक बेरोजगार झालेले आहेत व मानसिक तणावाखाली आहेत. अशांना प्रभूची कृपा लाभावी व लवकरात लवकर त्यांना कामधंदा मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. या आठवड्याभरामध्ये जी लोक मरण पावलेली आहेत, देवाघरी गेलेली आहेत, अशा या सर्व लोकांसाठी आपण प्रार्थना करणार आहोत. आगाशी पॅरिशमधील स्वर्गवासी हर्मन अल्फॉन्सो व फिलिबाई लोपिस, नालासोपारा पॅरिशमधील ख्रिस्तवासी सिसिलिया मथे, सुरेश परेरा व लिली परेरा, दहानू पॅरिशमधील डॅमियन डिसोजा व जॉन फर्नांडिस, निर्मल पॅरिशमधील सायमन रॉड्रिक्स, माणिकपूर पॅरिशमधील पास्कॉल लोपेस व मायकल डिसोजा, पालघर पॅरिशमधील अपोलिन मेनेझिस, कोलिवाडा पॅरिशमधील फिलोमिना कोली, मर्सेस पॅरिशमधील ऑल्विन गोन्साल्विस, सँडोज पॅरिशमधील रेखा मुकणे, डेनिस डिसिल्वा, स्टीफन डायस, मार्टिन परेरा व पापडी पॅरिशमधील नोबी डिसुजा ह्या मृत व्यक्तींसाठी आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. आता थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रभूकडे प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ पित्या, तुझ्या लोकांच्या प्रार्थना ऐक. तुझ्या प्रेरणेमुळे श्रद्धेने आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. ह्या सर्व प्रार्थनांचा स्वीकार कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. जीवन घे हे माझे सारे, जीवन घे हे माझे सारे, प्रभु अर्पिले तव पदी रे, प्रभु अर्पिले तव पदी रे. आयुष्याचा क्षण क्षण रे घे, आयुष्याचा क्षण क्षण रे घे, आयुष्याचे दिन अवघे, आयुष्याचे दिन अवघे,
तुझ्या स्तुती स्तव अर्पितरे, तुझ्या स्तुती स्तव अर्पितरे. जीवन घे हे माझे सारे, जीवन घे हे माझे सारे. प्रभु अर्पिले तव पदी रे. बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आता प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्यांच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, आमच्या विश्वासाचे हे प्रेमाचे प्रतीक म्हणून आम्ही तुला ही दाने अर्पण करीत आहोत. या दानांचा दयेने स्वीकार कर. ही दाने आम्हासाठी तुझ्या पुत्राचे शरीर आणि रक्त बनव. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य आणि तारणदायक आहे. नवीन आणि अधिक परिपूर्ण अशा जीवनामध्ये आम्हाला पाचारण करण्याचे तू कधीच थांबवत नाहीस. हे प्रेमळ आणि दयावंतू परमेश्वरा, तू क्षमा करण्यास नेहमीच तयार असतोस. आम्ही पापी आहोत तरीसुद्धा तुझ्या दयेवर विसंबून राहण्यास तू आम्हाला पाचारण करतोस. तुझ्याबरोबर केलेला करार आम्ही अनेक वेळा मोडला, परंतु तू मात्र आमचा त्याग केला नाहीस. उलट तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे कधीही न तुटणाऱ्या अशा प्रेमळ बंधनाने तू मानवी कुटुंबाशी अधिक निकटपणे स्वतःला जोडून घेतलेस. तुझ्या प्रजाजनांची तुझ्याकडे वळण्याची आणि तुझा पुत्र ख्रिस्त ह्याच्या ठाई नवजीवन प्राप्त करून घेण्याची त्यांना आता संधी आहे. कृपा प्राप्त करून घेण्याची व समेटाची ही वेळ आहे. आमची अंतःकरणे पूर्णपणे उघडी ठेवून आम्ही तुझ्या पवित्र आत्म्याच्या परिपूर्णतेने स्वीकार करावा आणि त्याद्वारे मानवी कुटुंबाची आम्ही सेवा करावी म्हणून तू आम्हाला पाचारण करतोस. तुझ्या प्रेमाच्या सामर्थ्याची घोषणा करण्यासाठी आणि ख्रिस्ताठाई आम्हाला प्राप्त झालेल्या तारणाचे गुणगान गाण्यासाठी विस्मयित आणि कृतज्ञतापूर्वक अंतःकरणाने स्वर्गीय दरबारातील गायक वृंदांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझे गुणगान गातो. पावन पावन पावनतम हे, शक्तिशाली तू प्रभुवरा. तुझ्या गौरवे अखंड भरली पुनीत सावली स्वर्ग धरा. जय 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 कार प्रभुचा. यशोगी गानभांतरा परमाईशाच्या पावन नावे एत धन्य तू जनांतरा. जय 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 कार प्रभुचा. यशोगी गानभांतरा पावन पावन पावनतम हे, शक्तिशाली तू प्रभुवरा. हे स्वर्गीय पिते, आम्ही तुझ्यासारखे पवित्र असावे म्हणून काळाच्या प्रारंभापासूनच तू मानवासाठी जे चांगले तेच नेहमी निर्माण केलेस. तुझ्यासमोर येथे जमलेल्या ह्या तुझ्या प्रजाजनांवर दयादृष्टी टाक. तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचा ह्या दानांवर वर्षाव कर, म्हणजे ही दाने आमच्यासाठी तुझा एकमेव पुत्र येशू ख्रिस्त ह्याचे शरीर व रक्त बनतील. त्याच्या ठाई आम्ही तुझे लेकरे बनलो आहोत. आम्ही जेव्हा हरवलो होतो आणि आम्हाला तुझ्याकडे येण्याचा मार्ग सापडत नव्हता, तेव्हा तू आमच्यावर नेहमीपेक्षा अधिक प्रीती केलीस.
निष्पाप आणि निर्दोष असा तुझा पुत्र येशू ह्याने स्वतःला आमच्या हाती सोपवले आणि त्याला तुच्छ मानून आमच्यासाठी क्रूसाच्या लाकडावर खिळण्यात आले. तरीसुद्धा स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यामधले आपले हात विस्तारण्यास अगोदर तुझ्या कराराची शाश्वत खूण म्हणून आपल्या शिष्यगणांसमवेत त्याने वल्लांडणाचा सण साजरा करण्याची इच्छा केली. त्यांच्याबरोबर भोजन करीत असता त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली व आभार मानले व भाकर मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. क्रूसावरील आपल्या रक्ताने आपण स्वतःही सर्व गोष्टींचा समेट घडवून आणणार हे ध्यानात घेऊन भोजन झाल्यावर त्याने द्राक्षरसाने भरलेला प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, प्याला आपल्या मित्रांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटिला, श्रद्धेचा या पुनरुच्चार. आमचा वल्हांडणाचा बली आणि आमची शाश्वत शांती येशू ख्रिस्त ह्याच्या स्मरणार्थ आम्ही हे करीत आहोत. आम्ही त्याचे मरण व पुनरुत्थान साजरे करतो आणि आम्हाला परिपूर्ण आनंद देण्यासाठी तो वैभवाने पुन्हा येणार आहे, त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहतो. म्हणून हे सदैव विश्वासपात्र आणि सत्यस्वरूप परमेश्वरा, माणसाला तुझी मैत्री पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी पात्र बनवावे म्हणून हे बलिदान आम्ही तुला अर्पण करीत आहोत. हे स्वर्गीय पित्या, ख्रिस्ताच्या एकमेव बलिदानात सहभागी होण्यासाठी ज्यांना तू बोलावले आहेस त्यांच्यावर प्रेमपूर्ण दृष्टी टाक. तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्यांच्यातील सर्व भेदभाव नष्ट करून त्यांना एक शरीर असे बनव. आपले परमगुरू फ्रान्सिस, आपले महागुरू फेलिक्स यांच्या आणि आमच्या विचारात आणि भावनेत एक सूत्रता ठेव. धन्य कुमारी मरिया प्रेषित आणि ज्यांना आम्ही तुझ्या दयापूर्ण हातात सोपवले आहे, ते आमचे मृत बंधुभगिनी यांच्या समवेत संताच्या जीवनात सहभागी होण्यासाठी तुझ्या समक्ष उभे राहीपर्यंत तुझे राज्य यावे म्हणून एकजुटीनं कार्य करण्यास आम्हाला सहाय्य कर. म्हणजे मृत्यूच्या अंधकारातून मुक्त झालेले आम्ही तुझ्या नवनिर्मितीमध्ये आमची जागा घेण्यास आणि आमचा पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त याच्यासह तुझे सदैव आभार मानण्यास पात्र ठरू. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ता ठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. येशूच्या शब्दात करू प्रार्थनेला,
परमपित्याला संबोधुनी अमुच्या स्वर्गस्थ बापा तव नाम भावेला पावन सर्व काळ तव राज्य यावे तव इच्छा व्हावी स्वर्गी तैसी भावी सर्व काळ आमची रोजची आम्हाने भाकर आचार विचार शुद्ध राहो प्रमाद आमचा केला जर कोणी क्षमा त्या सजणी देतो सदा तसे क्षमादान देगा प्रमादांचे आमच्या पापांचे जड करी मोहापाशी आम्हा न द्यावे पडून अनिष्टापासून सोडवावे अनिष्टापासून देगा आम्हा मुक्ती जीवनात शांती पसरावी आमुचे नयन वाट पाहतात कधी प्रभू ख्रिस्त येईल तोवरी आम्हाला पापांची वासना चिंतेच्या दर्शना दाबू नको राजन सता वैभव तुझीची त्रिकाळ असेची देवराया. हे प्रभू येशू ख्रिस्ता तू आपल्या प्रेषितास म्हणालास मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो मी माझी शांती तुम्हास देतो म्हणून आमच्या पापांकडे बघू नकोस तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर तू नित्य जीव असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा सर्वांबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकांस शांती वंदन करूया. जगाची पापे करशी हरण देशको करा तू अति पावन आम्हादे प्रभो तुझ्या कृपेचे वरदान. जगाची पापे करशी हरण देशको करा तू अति पावन आम्हादे प्रभो तुझ्या कृपेचे वरदान. जगाची पापे करशी हरण देशको करा तू अति पावन आम्हादे प्रभो तुझ्या शांतीचे वरदान. आम्हादे प्रभो तुझ्या शांतीचे वरदान. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा ह्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल.
मेंढपाळ तू माझा प्रभुवर, मेंढपाळ तू माझा, मेंढपाळ तू माझा प्रभुवर, मेंढपाळ तू माझा. राखीसी मजला प्रभुजी, मेंढपाळ तू माझा, मेंढपाळ तू माझा प्रभुवर, मेंढपाळ तू माझा. बहकुनी जाता तुझ पासूनी मी, बहकुनी जाता तुझ पासूनी मी, तूच शोधसी मजला, तूच शोधसी मजला. स्कंदी बसवनी आनंदी उल्हास देई मजला प्रभुजी, मेंढपाळ तू माझा, मेंढपाळ तू माझा प्रभुवर, मेंढपाळ तू माझा. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, आम्हाला तुझ्या कृपेचे वरदान दे. या मिसा समर्पणाद्वारे आम्हाला शक्ती दे. आम्ही साजरा करीत असलेले हे तारणाचे रहस्य प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरवण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. आपल्या निर्मलच्या कालवारी टेकडीवर पवित्र ख्रिस्ताच्या सन्मानार्थ आपल्या सणाची मिसा साजरी करणारे आपले मेंढपाळ आर्चबिशप फेलिक्स मचाडो, देवराज्य कुणासाठी कसे आणि कशा स्वरूपात आहे याचं आपणास आकलन करून दिलेलं आहे. समस्त निर्मल धर्मग्रामस्थ, आपल्या सिस्टर्स आणि फादर ब्रँडन फुर्टॅडो यांच्या वतीनं मी आर्चबिशपांचे मनापासून आभार मानतो. सध्याचं वातावरण, परिस्थिती, शासनाचं धोरण, देऊळमातेची शिकवण, पोप फ्रान्सिस यांचे आदेश, या सर्व गोष्टी लक्षात घेऊन श्रद्धावंताचं जीवन कसं सुरक्षित असावं त्यानुसार आर्चबिशपांनी मागील 6 महिन्यात वेगवेगळ्या अधिकाऱ्याबरोबर बैठका आणि तसे सूचना आम्हा धर्मगुरूंना ते करत आलेले आहेत. 2-3 सभेला मी उपस्थित होतो. आर्चबिशपांची तळमळ, लोकाप्रती असलेलं त्यांचं प्रेम आणि वसईतलं एकंदर वातावरण प्रेमात, शांतीत, एकोपात राहण्यासाठी त्यांचे जे विचार होते, त्यांची जी कृती होती, जसे लक्ष द्यायचे तसे ते दक्ष राहायचे. त्यांच्या कार्यास आपणा सर्वांकडून प्रार्थनापूर्वक शुभेच्छा. आज आपला निर्मळ धर्मग्राम पवित्र ख्रिस्ताचा सण साजरा करीत आहे. काही काळासाठी आपण एकामेकापासून थोड्याशा अंतरावर आहोत. मनानं, हृदयानं आपण एकामेकांच्या जवळ आहोत, जवळ राहू. हा आजचा सण तुम्हाला, आपल्या सर्वांना सुखाचा, शांतीचा जावो अशी शुभेच्छा मी देत आहे. धन्यवाद. प्रभू तुम्हा बरोबर असो.
आणि तुम्हा बरोबर सुद्धा. बंधू भगिनींनो, आपली मान आता नम्रतेने खाली वाकवा आणि परमेश्वराच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. सर्व सांत्वनांचा परमेश्वर तुम्हाला प्रत्येक बाबतीत आशीर्वादित करो आणि तुम्हाला आयुष्यभर शांती देवो. आमेन. परमेश्वर तुम्हाला सर्व चिंतेपासून मुक्त करो आणि आपल्या प्रेमाने तुमचे हृदय सबळ करो. आमेन. तुमच्या जीवनातील सर्व सत्कृत्यांमुळे तुम्हा सार्वकालिक जीवनाचा आनंद मिळावा म्हणून परमेश्वर श्रद्धा, आशा आणि प्रीती ह्या आपल्या दानांचे तुम्हाला वरदान देवो. आमेन. सर्व समर्थ परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. आमेन. प्रभूच्या शुभवर्तमानाला आपल्या जीवनात साक्षी देण्यासाठी तुम्हा सर्वांस पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. प्रभू तुला भजतो, कृसा तुझ्या वंदितो, तव पुनरुत्थानाच्या स्तवना भाव भरे गातो. वाट सुखाची जगताला दाविलीसी जगपाला, कृषी अर्पणे प्राणाला, हे मनी नित स्मरतो प्रभू रे, वळव कृपा दृष्टी, अमावरी करे दया दृष्टी, अमुच्या पथी उजळ ज्योती. प्रभू तुला भजतो, कृसा तुझ्या वंदितो, तव पुनरुत्थानाच्या स्तवना भाव भरे गातो.